आजकाल पोर्टरमध्ये कस्टमर असे मटेरियल हातात द्यायलेत त्यांना द्यायला लाज वाटणार चली पण आम्हाला घ्यायला लाज वाटायली। ये सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ। तर नमस्कार मित्रांनो, मी संगम पाटील, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। सकाळी सकाळी पहिली ऑर्डर भेटली आपल्या 448 ने कात्रजची। गेलं पिकअप लोकेशनला या सकाळी 20 किलोचं पोतं होतं। सकाळी सकाळी असं काय भेटलं की समजायचं दिवसाला पण होती लागली। ये भगवान क्या जुलूम है। आणि दिले नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर। त्यानंतर 301 ने ऑर्डर भेटली पिरंगुडची। गेलं पिकअप लोकेशनला या सकाळी मटेरियल होतं। पिकअप केलं आणि निघालो पिरंगुडकडे। तर भावांनो, मला एक सांगा, भारतामध्ये गॅस आणि पेट्रोल भेटणार चालले तर लोकांची ही हाल झाली। उद्या शेतकरी जर शेतात धान्य पिकवणं बंद केलं तर लोकांची काय हाल होईल? सरकारला तर काय घंटा फरक पडणार? अरे हम तो फकीर आदमी है, झोला लेके चल पड़ेंगे जी। आणि दिले नेऊन मटेरियल ड्रॉप लोकेशनवर। त्यानंतर 1 नंबर मध्ये आंब्याचं रस पिऊन घेतलं। आपले आंबे पण आवडतात आणि रस पण आवडते। त्यानंतर भेटली 339 ने भोसरीची ऑर्डर। गेलं पिकअप लोकेशनला या असं काय होतं? आता मी काय सांगू शकणार आता कसं होतं। मार्च महिन्यात काय काय बघायला मिळतंय। अरे देवा, उठाले रे बाबा। पेट्रोल टाकावून पंपावर गेलं, तिथं काय पब्लिक सरना। आता याचं कारण काय? इसका कारण नरेंद्र मोदी है। आणि दिले नेऊन मटेरियल पटकन ड्रॉप लोकेशनवर। समझ रहे हो तर भावांनो, आजचा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा, फॉलो करायला काय अजिबात विसरत जाऊ नका। भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये। जय महाराष्ट्र भावांनो।